धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करतात। त्याचे कारण म्हणजेच ऊस कारखानदार असून साखर आयुक्त मात्र याकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे गोकुळ शुगर लिमिटेड धोत्री जिल्हा सोलापूर या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस बिलासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। यावेळी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा 2755 रुपये, 2755 रुपये। जय जवान, जय जवान, भारत माता की, हर 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 हर। नाही उठणार नाही, उठणार नाही। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आत्महत्याचं कारण म्हणजे असे ऊस कारखानदार आपण पाहू शकता। गोकुळ शुगर या कारखानदार जे आहे शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल न दिल्यामुळे आपण पाहू शकतो शेतकरी जे आहे अतिशय उन्हामध्ये या ठिकाणी तापत जे आपलं आंदोलन जे आहे सुरू केले। जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन जे आहे उठणार नाही अशी ठाम भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे। काय त्यांच्या प्रामुख्याने मागण्या जाणून घेणार आहोत आपण। काय एकंदरीत तुमची प्रामुख्याने मागणी आहे? या वर्षीच्या ऊस हंगामामध्ये शेतकऱ्यांचा वागदरी गावातील शेतकऱ्यांचा जवळपास 3500 टन ऊस या गोकुळ शुगरला या ठिकाणी आलेला आहे। आज जवळजवळ 5 महिने होऊन गेलं तर एकाही शेतकऱ्याचं बिल त्यांनी बोलल्याप्रमाणे दिलेलं नाही। काही ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यावरती तुटपुंजी रक्कम त्यांनी जमा केलेली आहे आणि त्याच्यावरच बोळवण करण्याचा त्यांचा मानस दिसतोय। आम्ही रीतसर साखर आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे आणि आम्ही धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी असल्या कारणानं धाराशिव जिल्हा अधिकाऱ्यांना आमचं निवेदन आहे, तिथले SP-ना निवेदन आहे आणि या कारखान्याचं कार्यक्षेत्र म्हणजे कारखाना हा सोलापूर हद्दीत असल्या कारणानं आम्ही सोलापूरच्या कलेक्टरांना आणि SP-ना पण निवेदन दिलेलं आहे। काल आमचा दिवस इथंच गेला। काल रात्री सुद्धा रात्रभर इथं शेतकऱ्यांनी अतिशय अशा उघड्यावरतीच पूर्ण रात्र घालवली। आज एकादशी असल्यानं बरेचसे वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहताय आणि आम्हाला त्यांनी जे सांगितलेला आहे 2755 रुपयाचा जो भाव आहे त्यांनी तो द्यावा। 5 महिने झाला शेतकऱ्याचे अत्यंत बिकट परिस्थिती आहे। ऊसाचं जे राजकारण आणि अर्थकारण आहे शेतकऱ्याचं हे पूर्णतः ऊस पिकावरती आहे आणि ऊस पिकावरचं जे अर्थकारण आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आरोग्याचं आहे, शिक्षणाचं आहे, त्यांच्या बाकी इतर बऱ्याचशा गरजा हे अवलंबून आहेत। आज जवळपास कित्येक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ यायला लागलेली आहे। आज पाहताय तुम्ही काही जण तर टी-शर्ट आणि चड्डीवरती कालच्या बसून इथं बसून आहेत आणि आमची फक्त प्रामाणिक भूमिका आहे। आमचं काय यांच्यासोबत खानदानी भांडण नाही किंवा बांधबंधारा नाही। त्यांनी बोलल्याप्रमाणे आम्हाला आमचा भाव द्यावा एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे। एकंदरीत हे मागण्या मान्य नाही झाल्या तर भूमिका काय असणार? नाही, भूमिका कडक असणार आहे आणि आमचं ठिय्या आंदोलन आहे। होता होईल तेवढं मवाळ भूमिकेत आम्ही इथं आंदोलन करू आणि आमच्या मागण्या आम्ही आमच्या पदरात पाडून घेऊ। आमचं दान फक्त पडावं एवढीच इच्छा आहे। एकंदरीत मागण्या न झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा भूमिका एकंदरीत शेतकरी घेण्यात आलेला आहे। काय एकंदरीत भूमिका असणार आहे? नमस्कार। 2024-25 या गाळप हंगामामध्ये आमच्या वागदरी येथील जवळपास 40 ते 50 शेतकऱ्याचा ऊस गोकुळ शुगर धोत्री इथं गाळपासाठी आलेला होता। जवळ नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये ऊस आला। आता अद्याप 5-6 महिने झाले कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यांनी अद्याप रक्कम टाकली नाही। त्यामुळे आम्ही सोलापूर, धाराशिव इथं निवेदन देऊन अगदी रीतसरित्या लिगली आम्ही इथं ठिय्या आंदोलन कालपासून चालू केलंय। काल आमचं आंदोलन व्यवस्थित चालू होतं पण आज त्यांनी अशा उन्हामध्ये आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आणली आहे। आमची एवढीच इच्छा आहे की त्यांनी जाहीर केलेला 2755 रुपयाचा भाव आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर, पहिल्या ते शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यावर, जसे शेवटच्या शेतकऱ्याचं 20 टन ऊस असेल तर पहिल्या शेतकऱ्याचं 200 टन ऊस असेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 2755 रुपये प्रति टनाने बिल पडल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही हे आमचं आंदोलन। शेतकऱ्यांची जी आहे ठाम भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। काय त्रस्त आपल्यासोबत शेतकरी, काय येणाऱ्या काळात तुमची भूमिका असणार आहे? आता यानंतर जो हा उठाव आहे अधिक तीव्र करण्यात येईल आणि आमच्या बरोबर यापुढं आम्ही आमच्या कुटुंबातील महिला, मुलं सर्व कुटुंबासह या ठिकाणी बसण्याचा ठाम निश्चय आमचा आहे। कसं करायचं आता पुढे? पुढे काय बिल घेतल्याशिवाय जाणार नाही। ठाम निश्चय नाही म्हणाले तरी पण काय आता भूमिका? ठाम निश्चय आमचं घेतल्याशिवाय जाणार नाही। ऊन खूप आहे, त्रास होते, त्रास झालं चक्कर इथे रात पाठ आम्ही राबलोय ना शेतामध्ये, बिल घेतल्याशिवाय जाणार नाही। काय नाही, पैसे घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही इथून। पैसे आम्हाला आत्ता म्हणजे 11 वाजता आम्हाला बाहेर काढलेत त्यांनी धक्के मारून आणि याच्या पुढे कोणी आसपास फिरकू द्यायचं नाही असं धमकी दिली सरळ। कोण? चेअरमननं स्वतः इथे येऊन धमकी दिली आम्हाला। आमच्याकडे वयस्कर माणसं आहेत, आजारी पेशंट आहेत, कोण
समजायला अख्ख्या उन्हात बसवलेत. आता सध्या 1 वाजले असल्या उन्हात आम्ही समजायचं उन्हातच आहे. सकाळी 10 वाजल्यापासून उन्हात आहे आम्ही. काय भैया आता येणाऱ्या काळात भूमिका? आमचे उस जाऊन जवळपास 5.5 महिने झालेले आहेत. 5.5 महिन्यामध्ये आम्ही वारंवार या ठिकाणी चक्रा मारल्या, यांच्या कर्मचाऱ्यांना फोन केला, चेअरमनला फोन केला तरी यांचा एकाचाही रिप्लाय नाही, फोन उचलून बोलण्याची तयारी नाही. आम्ही मेसेज टाकला पार की बाबा आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, तुम्ही फोन तरी कमीत कमी उचला, आम्हाला बिलाचे काय तुमचं जे काय असेल अडचण आम्हाला सांगायला तयार नाही. ज्यावेळेस आम्ही इथं आलो कालच्यापासून आंदोलन करतोय, दिवसभर इथं बसलो होतो. संध्याकाळी आम्ही जेवायला बसल्यावर यांनी लाईट बंद करायला लावली, अंधारात आम्ही जेवण केलं. नंतर आम्हाला सांगण्यात आलं इथं साप वगैरे आहेत, तुमच्या जीवाला धोका होईल, बाहेर झोपा, असं गोड बोलून बाहेर काढलं आणि आम्हाला रस्त्यावर बसवलं. आज सकाळपासून आम्ही रस्त्यावर आहे. एक तर एकादशी सगळ्याचे उपवास आहे, असलं ऊन आहे, पैसे द्यायची तयारी नाही, वरून यांची धमकी आहे, आमचा ऊस पुढच्या वर्षी नेणार नाही अशी गोड धमकी आम्हाला हे देत आहेत. म्हणजे आमच्या जीवावर यांचे कारखाने असून हे जर शेतकऱ्याला धमकी देत असतील तर आम्हाला यांना धमकी द्यायला किंवा यांच्या कारखान्याची वाट लावायला वेळ लागणार नाही, हे त्यांनी पण ओळख. आम्ही जरी आज एकंदरीत जे आहे आज संध्याकाळी जरी मुक्काम झाला तर त्यांनी 4 टग्गे आणून आमच्या गाड्या हे आम्हाला लुटमार केल्याचा याच्यात जबाबदार कोण आहे? आणि तशी तयारी त्याची त्यांनी. काय आता पुढच्या काळात भूमिका काय असणार आहे मामा? आता आम्ही घेतल्याशी उठत नाही, मारू देणार, काय बी करू त्याच्याने. एकंदरीत पाहायला गेलं तर जे आहे साखर आयुक्त जे आहे आता अशा कारखानदारावरती काय कारवाई करणार मालकाने हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट इरफान शेखदारसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, अक्कलकोट, धोत्री.